जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। लक्ष्मी चौक पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। गोखले नाका मारुती आई मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धडकला। या मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव सहभागी झाले होते। मध्ये मध्ये चालू बाईट घेऊन पडतो पाकिस्तान काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीय पर्यटक होते, त्यांचा निष्पाप व्यक्तींचा बळी गेला आणि त्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण भारतात उमटत आहेत। रत्नागिरीत देखील असा एक आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघाला आपण पाहू शकतो। हिंदू या ठिकाणी आक्रोश मोर्चा निघालाय। हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चा म्हणून हा सकल हिंदू समाज रत्नागिरीच्या वतीने हा मोर्चा आयोजित केला आहे। जे निष्पाप बळी घेतले गेले त्या लोकांना श्रद्धांजली व्हावी आणि पाकिस्तान विरोधात एक चिडाचं वातावरण किंवा पाकिस्तान विरोधात एक संतप्त प्रतिक्रिया आज रत्नागिरीतून पहिल्यांदाच उमटते आणि मोठ्या प्रमाणात महिला असतील पुरुष असतील या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आपण या मोर्चाच्या आयोगाची आपण चर्चा करूया। नेमकं काय सांगाल? ज्या प्रकारे पहलगाममध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती गोळ्या घालून मारण्यात आलं, त्यांची हे करण्यात आली, त्यांची पहचान करण्यात आली की ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत, त्यांना कलमा पडायला लावला आणि अशा पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली। हे अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि अशा प्रकारे जर का ह्या भारतामध्ये असं होत असेल तर त्याचा बदला आपल्या प्रशासनाने घ्यावा, यासाठी हा जन आक्रोश मोर्चा निघत आहे आणि या माध्यमातून आम्ही देशाच्या पंतप्रधानांना ही सूचना आमची आवाज पोहोचवायचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून ताबडतोब याचा बदला घ्यावा। चला, या ठिकाणी संभाजीनगरहून हर्षुदाई ठाकूर या देखील आपल्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात। आपण त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। ताई, काय सांगाल? पहिलं तर जे काश्मीरमध्ये हिंदूंवरती म्हणजे जात नाही तर तुम्ही हिंदू आहात का असं बोलून हिंदूंवरती गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे, तर आम्ही सकल हिंदू बांधव आणि भगिनी ह्याचा जाहीर निषेध करू। जाहीर निषेध याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आपल्यासोबत रुची महाजनी, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। मॅडम, काय सांगाल?
हा जो हल्ला झाला आहे तो अतिशय भयानक प्रकारे 400 वर्षापूर्वी आपले जे संभाजी महाराज यांचं ज्या कारणासाठी हिंदुत्वासाठी जे बलिदान झालं, आज 400 वर्षानंतर सुद्धा तीच स्थिती जर भारतात असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. सर्व हिंदू समाजाने एकत्र येऊन याचा निषेध करणं आणि एकत्र येऊन याबद्दल काहीतरी कारवाई करण्याची मागणी करणं ही अत्यंत आवश्यक गरज आहे. नुसता निषेध करून या ठिकाणी आपण थांबलं हे तुम्हाला उचित वाटते का? पुढचं केंद्र सरकारने काय पाऊल उचलायला पाहिजे? काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत? केंद्र सरकार योग्य पाऊल उचलतच आहे. त्याच वेळेला प्रतिक्रिया अशी आहे की आपण नागरिक म्हणून केंद्र सरकारला त्यांचं पाऊल उचलण्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पाहिजे. अंतर्गत बंडाळी होणार नाही, अंतर्गत दंग्याधोप्यात केंद्र सरकारची पॉवर खर्च होणार नाही, याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने कठोरात पाऊल उचललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. काय सांगाल दादा? बहुत सही लिया, अब न सहेंगे. अरे बहुत सही लिया, अब न सहेंगे. हिंदू हक अब लेके रहेंगे. पाकिस्तान ये कान खोल के सुन ले, ये जंग छिड़ी तो सुन ले. कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा. नामो निशान नहीं होगा. कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा. 1947 साली आम्ही पाकिस्तान तुम्हाला भीक म्हणून दिलेला आहे आणि भारताच्या जीवावर तुम्ही आज भिकाऱ्यासारखे नाचताय आणि आज हिंदू धर्मीयांना जे अत्याचार करत आहात. त्यामुळे हा मोर्चा जो तो निषेधार्थ आहे. ह्याच्या पुढे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही सांगू इच्छितो मोर्चाच्या माध्यमातून, खून का बदला हमें खून से चाहिए. जे आमच्या हिंदू बांधवांचा नरसंहार झालेला आहे तो आम्ही कधीही सहन करणार नाही. माझा भारताच्या शासनावरती विश्वास आहे. आज भारत जे काही योजना आखत आहेत किंवा प्रतिक्रिया घेत आहेत, आम्ही तरी पण नरेंद्र मोदींना विनंती करतो की आम्हाला तो पाकिस्तान तो जो कर्नल जो आहे त्या कर्नलचं आम्हाला मुंडकं पाहिजे. तोपर्यंत हिंदू समाज शांत बसणार नाही. कारण बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो, हे जाणून बुजून केलेलं हे कटकारस्थान आहे आणि हे षडयंत्र आहे. याचं कारण असं आहे, या पृथ्वीचे त्यांनी 2 भाग केलेले आहेत, दारुले हरब आणि दारुले इस्लाम. दारुले हरब याचं दारुले इस्लाम करण्याचं यांचं षडयंत्र आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, हा संपूर्ण भारतातला सनातन हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि जागृत हिंदू समाज हे षडयंत्र हाणून पाडून कधीही होऊ देणार नाही. आणि म्हणून पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा. जय श्री राम. कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा. खून का बदला खून से ही चाहिए, अशा संतप्त प्रतिक्रिया या सर्वांच्या या मोर्चेकऱ्यांच्या उमट्यात. अजूनही आपण काही लोकांशी चर्चा करणार आहोत. हा मोर्चा आता स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निघालेला आहे. मारुतीवाडी येथून हा मोर्चा निघतोय. मोठ्या प्रमाणात महिला असतील, पुरुष असतील या मोर्चामध्ये सहभागी झालेत. आपल्यासोबत अजून काही भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल? हा जो पहलगाममध्ये जो आपल्या हिंदू लोकांवर हिंदूंचं नाव विचारून त्यांनी जो गोळ्या घातलेल्या आहेत ते अतिशय म्हणजे अपमानास्पद आणि लाजिरवाणं आहे आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि ह्याच्या पुढे असे अन्याय आम्ही सहन करणार नाही. जसंच तसं उत्तर देऊ. त्यांनी जर आमची 300 लोक मारली असतील, 30 लोक, तर आम्ही त्यांची 300 लोक मारू, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि असा अन्याय ह्याच्या पुढे आम्ही सहन नाही करणार. आमचे 30 मारलेत, पण याचा बदला आम्ही 300 तुमची लोक मारून किंवा तुमचे 300 जवान मारून पाकिस्तानचा बदला भारत हा नक्कीच घेऊ, असं संतप्त प्रतिक्रिया या देखील आपल्याला ऐकायला मिळतात. अजूनही आपण काही मोर्चेकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. या मोर्चामध्ये आपण जातोय. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला असतील, पुरुष असतील या मोर्चामध्ये. जन आक्रोश मोर्चा आहे आणि या जन आक्रोश मोर्चामध्ये ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जे निष्पाप बळी घेतले गेले आणि निष्पाप बळी जे काश्मीरमधील पहलगाममध्ये गेले त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी निघाला आहे. जोरदार घोषणाबाजी होते. नीम का पत्ता, कडवा है, अशा विविध प्रकारच्या घोषणा या ठिकाणी महिला भगिनी देत आहेत आणि उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत. अजूनही काही आपण लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत संध्याताई कोसुमकर. ताई, काय सांगाल? पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. निरपराधांना मारणाऱ्या पाकिस्तानचा धिक्कार आहे. हिंदुस्थान गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाणार. नक्कीच जशास तसे उत्तर आम्ही देणार आणि रस्त्यावर उतरणार. वेळ पडल्यास सामान्य नागरिक सुद्धा हातात शस्त्र नक्कीच घेणार. जशास तसे उत्तर मिळणार म्हणजे मिळणार. देशासाठी गरज पडली तर हातात शस्त्र घ्यायची देखील आपली तयारी आहे, असे या महिला रणरागिणीने सांगितलंय. अजून काही आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुरुष देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. एक उत्स्फूर्त असा जन आक्रोश मोर्चा
हा रत्नागिरीत आपल्याला पाहायला मिळतोय। उत्स्फूर्तपणे लोक या मोर्चामध्ये जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला असतील पुरुष असतील प्रत्येकाच्या हातात फलक आहेत। वी वॉन्ट जस्टिस असेल, गली गली में नारा है, हिंदुस्तान हमारा है, अशा विविध प्रकारच्या घोषणा या ठिकाणी हे मोर्चेकरी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक फार मोठा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे रत्नागिरीत। हिंदू जनआक्रोश मोर्चा म्हणून या मोर्चाला संबोधित केलेलं आहे आणि जे काही निष्पाप बळी घेतले गेले त्याच्या विरोधात हा मोर्चा या ठिकाणी रत्नागिरीत निघाला आहे। उत्स्फूर्तपणे मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अजूनही थोड्या वेळातच हा मोर्चा जो जिल्हाधिकारी कार्यालयावरती दाखल होईल आणि त्यानंतर या मोर्चाची समाप्ती होणार आहे। आपल्यासोबत अजूनही काही मोर्चेकरी आहेत। दांडेकर साहेब काय सांगाल? हा सगळा हिंदू समाजाचा एकत्रित असलेला आवाज आहे आणि कोणाही माणसावर धर्मावरून त्याच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये, त्याची हत्या होऊ नये याकरता हा मोर्चा आहे आणि हा राष्ट्राच्या अभिमानावर गाला आहे। राष्ट्र अभिमान हे सर्वप्रथम आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि धर्माच्या नावाखाली ज्या काही हत्या केल्या गेल्या, ज्या काही गोळ्या घातल्या गेल्या त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान कड़वा है, पाकिस्तान कड़वा है। काय होत नाही, केस होणार। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी शिवाजी। भीम का बत्ता कडवा है, पाकिस्तान भडवा है। आपण सगळे जे जमलेलो आहोत तो आपण जो काश्मीरमध्ये आपले 28 हिंदू बांधव ज्यांना मारण्यात आलेलं आहे केवळ ते हिंदू म्हणून त्याचा निषेध म्हणून आपण इथे जमलेलो आहोत। आपण इथे जमल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काही तत्व पाळणार आहोत की आपण शांतता मार्गाने हे निदर्शन करणार आहोत। नंतर आपल्याला हर्षुताई ठाकूर हे संबोधन करणार आहेत, पण त्यापूर्वी आपण सुरुवात करूया की आपले जे बंधू आणि काही आपले बंधूंनी तिथे त्यांना जिथे मारण्यात आलेले केवळ धर्म बघून त्या सगळ्यांसाठी आपण सुरुवातीला 1 मिनिट पूर्ण स्तब्धता राहून श्रद्धांजली अर्पण करूया। 1 मिनिटांनी आपला पुढचा कार्यक्रम सुरू होईल। धर्मांतराचं काम अहोरात्र त्याच्या 5 वर्ष झाले मी माझ्या घरचा सोडलेला आहे या धर्मकार्यासाठी। हे तुम्हाला वागायला नकोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।